जलसंवर्धन मोहीम हाती घेतलेल्या संत निरंकारी मिशनकडून प्रोजेक्ट अमृत राबवण्यात येत आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ मन या ध्येयाने संत निरंकारी मिशन काम करत असून या संस्थेचे सचिव जोगिंदर सुखिया यांनी देशात प्रोजेक्ट अमृत राबवण्याचा निर्धार केलाय. या मोहिमेच्या अंतर्गत कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम संत निरंकारी मिशनकडून हाती घेण्यात आली आहे. कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी परिसरात असलेल्या इमारतीत राहणारे कर्जत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक ॲडव्होकेट रोहिदास ओसवाल यांनी संत निरंकारी मिशनला सर्व सहकार्य करण्याचे प्रयत्न केले. संत निरंकारी मिशनचे असंख्य उल्हास नदी परिसरात घाट स्वच्छ करण्यात उतरले आणि काही तासात घाट परिसर स्वच्छ झाला. नद्या, तलाव, विहिरी आणि नैसर्गिक झरे यांचे संवर्धन करण्यासाठी मिशनकडून कार्य सुरू आहे. कर्जत शहरात राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत कर्जत नगर परिषदेमधील स्वीकृत सदस्य ओसवाल यांचा सहभाग होता. या स्वच्छता मोहिमेत काही ट्रॅक्टरचे ट्रॉली भरून कचरा नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तसेच घाटात वेगवेगळ्या प्रकारचा साचून राहिलेला कचरा याचे संकलन देखील करण्यात आले. त्या ठिकाणी असलेले कचरा कुंड्या कचऱ्याने भरून गेल्या होत्या आणि त्यामुळे दुर्गंधी देखील पसरली होती. मात्र ही मोहीम राबवताना परिसर दुर्गंधी मुक्त होईल याकडे देखील संत निरंकारी मिशनकडून लक्ष देण्यात आले. तर ओसवाल यांच्या या कार्यपद्धतीचे कर्जत शहरात कौतुक होत आहे. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.